लग्न की फसवणूक? लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या मुलीला जेव्हा कळते की आपली फसवणूक झाली तेव्हा तिला काय वाटत असेल? आईवडिलांच्या हट्टापुढे शिवानीने स्वतःच्या प्रेमाला विसरून सुहाससोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीचा खरा चेहरा तिच्यासमोर आला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर शिवानीला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, एकदा माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही, म्हणून पुन्हा कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या, माझ्या खोलीतून निघून जा. असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली. पाणावलेल्या डोळ्यांनी काहीही न बोलता नूतन खोलीतून आल्या. शेवटी तिच्या या परिस्थितीला नूतन तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. शिवानीच्या मनात कुणीतरी दुसरे तर नाही हेही जाणून घेतले नाही. शिवानीने एकदा सांगण्याचा प्रयत्न केला की तिचं राहुलवर प्रेम आहे, पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. राहुल व शिवानी एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. राहुल शिवानीसोबत दिसताच नूतन त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की बिचारा घाबरून जायचा. शिवानीवर प्रेम आहे हे सांगण्याची त्याची कधी हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो शिवानीवर प्रेम करायचा. तीही त्याचीच स्वप्न पाहायची. सुहास चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्याच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला, याचा तुला आनंद व्हायला हवा. शिवानीचे वडील मनोहर यांनी नूतनला सांगितले. मात्र शिवानी मनापासून लग्नासाठी तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आमची मुलगी एकुलती एक आहे, आमचे जे काही आहे ते तिचेच आहे, मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले तरी काय फरक पडणार, असा विचार करून मनोहर व नूतन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. काळजावर दगड ठेवून व आपले प्रेम विसरून शिवानी सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की राहुल एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःचेच डोळे पुसत होता. सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री इतर नववधूंप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहत होती. तो येताच शिवानीचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वतःला सावरले. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला समजले की आपला पती लहान मुलांसारखा वागतो. तो डोक्याने मतिमंद आहे. लग्न काय असतं तेही त्याला माहीत नाही. त्याच्या दृष्टीने हा खेळ खेळला जात होता. क्षणभर शिवानी सुन्न झाली. तिचा पती मतिमंद आहे आणि फसवणूक त्यांनी लग्न लावले हे ऐकून शिवानीच्या मनावर मोठा आघात झाला. जाणून बुजून तिला असे का फसवण्यात आले, तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीतून बाहेर निघून गेला. तो तरी काय सांगणार, त्याला काहीच कळले नाही. शिवानीने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली. सकाळी आंघोळ झाल्यावर ती मोठ्यांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांना आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावले नव्हते. काय करावे हेच तिला सुचत नव्हते. कारण सासू सासऱ्यांना आपला मुलगा मतिमंद आहे हे तर माहितीच आहे ना. फक्त ते त्यांनी आपल्यापासून लपवले म्हणून लग्नाआधी एकदा तरी एकट्यात भेट होऊ दिली नाही. सुहासची व माझी म्हणूनच ना. मग आता काय विचारायचे न कसे, तिला प्रश्न पडला होता. पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना असं त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले की जे ऐकून आईवडिलांना आनंद. एका चांगल्या पतीप्रमाणे सुहासने शिवानीला माहेरी सोडायला यायला हवं होतं, पण कसा येणार, म्हणून सासरे आले. त्याला ऑफिसचे काम आहे असे सांगितले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही शिवानीची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्यांची जबाबदारी आहे. नूतन अन मनोहर खूप खुश होते. खरे काय आहे हे त्यांना कुठे माहीत होते, ते फक्त शिवानीलाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुढत होती. सासरी येऊन शिवानीला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसात
सुहास तिला आपली चांगली मैत्रीण आहे, आपल्याशी बाहुला बाहुलीचा खेळ खेळत असे त्याला वाटत होते. तिच्यासोबत नेमके काय घडते व इतकी शांत का आहे ती हेच तिला समजत नव्हते. आपल्या सासू सासऱ्यांनी विश्वासघात केला आहे हेही ती सर्वांना का सांगत नव्हती, पण सांगणार तरी काय व कोणाला, असा विचार करून ती गप्प होती. एकदा झोपेतच शिवानीला असे वाटले की कोणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित सुहास असेल असा तिने विचार केला. पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरनं हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून पाहिले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती सुहास नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपड्यांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. तुम्ही इथे माझ्या खोलीत का, काय करताय इथे बाबा, असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र सुहासच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले व तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. शिवानीला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तिचा सासराच तिच्यासोबत. मी तुमची सून आहे, मग तुम्ही माझ्यासोबत असे. प्रचंड घाबरलेली शिवानी अडखळत बोलत होती. सून, मोठ्याने हसत तो म्हणाला. तुला माहीत आहे का, माझ्यापासूनच तुला या घरात वारस मिळवून द्यायचा आहे, म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे. हे ऐकून शिवानीला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकळलेले तेल ओतले. ती म्हणाली, वेड्यासारखे काय बोलताय, लाज विकून खाल्ली का. तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. कसेबसे त्या नराधमापासून वाचत शिवानीने दरवाजा उघडला. समोर सुहास व त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहे, त्यांच्या तावडीतून मला वाचवा. खूप झाला हा उंदीर मांजराचा खेळ, नीट ऐक. इथे सर्व आमच्या मर्जीनुसार घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस, जे होते ते होऊ दे. सासूच्या तोंडून हे ऐकून शिवानीला काहीच सुचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल असे तिला वाटले. कसेबसे स्वतःला सावरत ती म्हणाली, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की. हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले. नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती. पण मीच का ही गोष्ट आमच्यापासून का लपवली, या सर्व गोष्टी लग्नाआधी. का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला, सांगा ना. रागाने शिवानी म्हणाली. तुम्हाला काय वाटते, मी हे सर्व निमूटपणे सहन करेन. नाही, सत्य काय आहे हे सर्वांना सांगेन. काय म्हणालीस, सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे. विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार, तुला घेऊन ती कुठे जाणार. आम्ही जगाला सांगू की तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस. संपूर्ण रात्र शिवानी बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, हे बघ सूनबाई, जे घडते ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो. शेवटी आम्ही तुला या घरात वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे. हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल शिवानीला तिरस्कार वाटू लागला होता. तिच्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद व नंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही शिवानीला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते हे आता तिच्या लक्षात आले होते. लग्नाला 3 महिने झाले होते. या 3 महिन्यात असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनांध नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वतःला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा शिवानीशिवाय या घरात गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा शिवानीवर खूप जीव आहे, म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाहीत असे ते तिच्या वडिलांना भासवायचे. आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळते आहे असे वाटून मनोहर त्यांचा प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे याची त्यांना पुसटशी कल्पना नव्हती. वडिलांचा जीव शिवानीला धोक्यात घालायचा नव्हता म्हणून ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले. ती ओरडत होती पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती. खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले.
त्यांची नजर चुकून शिवानी पळून गेली. आपल्या मुलीला असे एकटे व भकास अवस्थेत पाहून मनोहर व नूतन यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले व त्यांनी जाब विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की असे काहीच घडलेलं नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेड्या मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले. त्यामुळे विश्वासघात तर शिवानीच्या आईवडिलांनी केला आहे. बरोबर आहे, ते तर असे म्हणणारच, कारण लग्नाआधी किंवा लग्नानंतरही सुहासशी एकट्यात त्यांनी कधी भेटू दिलेच नाही. आणि लहान असल्यापासून सुहास मावशीकडे असल्याकारणाने तो मतिमंद आहे हे माहितीच नव्हते. हो का? असे असेल तर तुमच्या मुलीला आजपर्यंत आम्हाला एकट्यात भेटू का दिले नाही? ठीक आहे, तुमचा मुलगा मतिमंद आहे की नाही त्याची तपासणी तुम्ही करा व आमची मुलगी वेडी आहे का याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य तुम्हाला काय वाटले आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका तुम्ही. सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईल की मी काय करू शकतो. मोठ्यात मोठ्या न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला तर फाशीची शिक्षा लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही. असं सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांचे असे बोलणे ऐकून सुहासच्या घरचे घाबरले. खोटे व गुन्हेगार तर ते होतेच, त्यामुळे त्यांची पायाखालची जमीन सरकली. काय विचार करते आहेस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही, घाम पुसत सुहासच्या नराधम बापाने सांगितले. त्यांना वाटू लागले की हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची आबरू जाईलच, शिवाय शिक्षाही होईल. त्यांनी खूप विनवण्या केला. जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका. पोलीस कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये असा विचार करून मनोहर शांत झाले. मात्र सुहासने लवकरात लवकर शिवानीला घटस्फोट द्यावा अशी अट त्यांनी घातली. दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे सुहासच्या आईवडिलांनी निमूटपणे अर्जावर सुहासचा अंगठा घेतला. पहिल्या सुनावणीतच शिवानीला घटस्फोट मिळाला. आता शिवानी स्वतंत्र झाली होती, पण तिला सुहासने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची. नीट खात नव्हती, कुणाशी बोलत नव्हती. मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरे वाईट तर करून घेणार नाही ना? असा विचार सतत मनात येऊन मनोहर व नूतन यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेला ते स्वतःलाच अपराधी मानत होते. पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हतं. शिवानी बाळा, बघ कोण आले आहे, तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले. ती बघत राहिली. राहुल, तिच्या तोंडून शब्द फुटेना. एकेकाळी शिवानी व राहुलचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत हे मनोहर व नूतन यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतः शिवानीच्या आयुष्याचा निर्णय घेतला. आता मात्र राहुलच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता. असा विचार करून त्यांनी राहुलची शिवानी भेट घडवून आणली. थोडेसे संकोचात राहुलने विचारले, कशी आहे शिवानी? तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मला विसरलीस का? अगं मी राहुल आहे. राहुल, आठवतंय का? तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही शिवानी गप्प होती. राहुल हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चुकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. शिवानी मात्र भकास नजरेने पाहत होती. तिची अशी अवस्था पाहून राहुलचे डोळे पाणावले. तो म्हणाला, शिवानी, तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वतःला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना. तर मग मी काय करू? काय करू? मी तेच केले ना जे माझ्या आईवडिलांनी सांगितले. मग मला काय मिळाले? डोळे पुसत शिवानीने विचारले. तिचे बोलणे ऐकून नूतन हुंदके देत रडू लागल्या. शिवानीचे हात आपल्या हातात घेऊन राहुल म्हणाला,
कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वतःचे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की आपण आपली वाट स्वतः शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सावरून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे. शिवानी, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे. तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना. त्यांच्यासाठी स्वतःसाठी तुला गडद होत असलेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल. शिवानी, राहुलच्या बोलण्याचा शिवानीवर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्यांकडे मागतो. असे का होते राहुल? कारण आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ, तुझ्यासमोर तुझे सुंदर जग आहे. राहुलच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की शिवानी, अजूनही मी तिथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे, जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे शिवानी. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळून टाकेन. राहुलच्या छातीवर डोकं ठेवून शिवानी ओक्साबोक्शी रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख घळाघळा डोळ्यातून ओघळत होते. मनातले दुःख अश्रुवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी, यासाठी राहुलनेही तिला मनसोक्त रडू दिले. बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू ओघळत होते. पण आज मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.